त्याप्रमाणे दोन्ही फोन मानकापेंकडे दिले. यांनी सांगितलं, पाटलांना सांगितलं, पाटील इन्क्वायरी तुम्ही कंडक्ट करा, सगळ्याकडं तुम्ही हिंडा, त्या कॉन्स्टेबल काय काय माहिती आणून देतो त्या माहितीशी जात पडताळणी तुम्ही करा आणि त्यांच्या दोघांचे 6-6 महिन्याचे फोनचे रिपोर्ट्स आणण्याची जबाबदारी तुमची. तर मी माझ्या पोलीस स्टेशनवर जातो, माझी कामं सगळी संपवतो, संध्याकाळी चार्ज दिल्यानंतर परत तुमच्याकडे येऊन आपण पुढच्या गोष्टी बघू. पाटीलही ओके म्हणले. तिथून पटवर्धन आपल्या आपल्या पोलीस स्टेशनवर निघून गेले. मीनवाईलमध्ये खोतकरांनी पाटलांना सांगितलं की पाटील ह्याच्याबरोबर अजून एक काम असं आहे की तो जो मोबाईल टॉवर आहे त्या मोबाईल टॉवरमध्ये त्यावेळेला असलेल्या फोनची लिस्ट मागवून घ्या. त्या टॉवरच्या रेंजमध्ये आलेले जे फोन त्या रेंजमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टाइम अप दिसेल. जरा चेक करा एकदा. पटवर्धनांची गाडी त्या रेंजमध्ये पोचणे आणि त्या दोघांचे फोन त्या रेंजमध्ये पोचणे याचं टायमिंग काय होतं. पाटील म्हणले, खोतकर साहेब तुम्ही पटवर्धन साहेबांवर नाही 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 म्हणले, शंका नाही, पण शंकेला जागाही ठेवायची नाही. ते एकाच वेळेला जर त्या रेंजमध्ये पोचलेले असतील तर ते तिघं एकमेकांच्या बरोबर असण्याची शक्यता आहे. मी जेव्हा पोचलो त्यावेळेला ती बाई निमा पटवर्धन साहेबांच्या गाडीत बॅक सीटवर बेशुद्ध होती. मग ते तिघं एकत्र आले होते का? कारण मी पोचायच्या आधी पटवर्धन साहेबांनी त्या खडकावर जाऊन ते प्रेत बघून आलेले होते. म्हणजे तो माणसाला गोळी लागली हे बघून आलेले होते. कसं आहे, माझेही साहेब आहेत, मलाही माहिती आहे चुकीचं काही ते करणार नाहीत, पण शंकेला वाव किंवा जागा नको. पाटील एक सेकंद आवक झाले. म्हणजे ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताय तर नाही, मी म्हणतोय म्हणून नाही, ही सवय लावून घ्या. पोलिसांनी कधीही शंकेला जागा ठेवू नये आणि पोलिसांनी कायम शंकितच राहावं. स्वतःवरच असं नाही, सगळ्यांवर शंकित राहावं. आता डॉक्टर अश्विनांकडे जाऊन तो रिपोर्ट मिळेल याची काळजी घ्या. टॉवर्सचे लोकेशन सगळे आणा. टॉवर्सच्या लोकेशनबाबत फक्त पटवर्धन साहेबांशी चर्चा करायची नाही हे लक्षात ठेवा. ओके सर. त्या दिवशी संध्याकाळी दिवसभराचं रुटीन वर्क संपल्यानंतर पटवर्धन घरी जाऊन आवरून फ्रेश होऊन मस्तपैकी स्वतःची गाडी घेऊन स्टेशनवर आले. ते पोलीस स्टेशनवर आले तेव्हा खोतकर आणि पाटलांची चर्चा चालली होती. खोतकरांना पाटलांनी चार्ज दिला होता आणि सांगितलेलं होतं किंवा डॉक्टर अश्विनचा रिपोर्ट हे ते सगळं जमा केलेलं आहे. सिडेटिव्ह नंतर निमा शुद्धीत आली. तिनं दिलेल्या जबाबानुसार ते दोघं जण नवरा बायको त्या दिवशी फिरायला म्हणून याच्यावर गेलेले होते, बीचवर गेलेले होते. बीचच्या जवळच त्यांचं एक बंगला आहे. त्या बंगल्यामधनं चालत जाण्याच्या अंतरावर असल्यामुळे ते चालत गेलेले होते फिरत फिरत. त्या खडकाच्या मागं दडलेले असताना पलीकडच्या साईडनी दोघा तिघांनी येऊन हमला केला. म्हणजे ते आले जोरात, तसे मी घाबरले. त्यांच्यातल्या एकाने शूट केलं. मी किंचाळत उठले आणि मला पटवर्धनांची गाडी म्हणजे मला एक गाडी आणि एक तरुण दिसला म्हणून मी त्याच्याकडं धावत सुटले की आम्हाला वाचवा म्हणून. पण मी त्याच्यापाशी पोचत असताना बेशुद्ध पडले. त्यामुळे पुढचं काही मला माहीत नाही काय झालं ते. त्या याच्यावर आणि शुद्धीवर आले तेव्हा पहिल्यांदा तुम्ही सांगितलं हे गेले म्हटल्यावर मी खूप दुःखी झाले. मी किंचाळत असतानाच तुम्ही मला सिडेटिव्ह दिलं. त्यामुळे त्यानंतर आत्ता उठल्यावर मी माझा जबाब देते असं त्यांनी जबाब दिलेला आहे. त्यानं ठीक आहे म्हणजे पाटील तुम्ही दिवसभरात जबाब घेणं
ते म्हणले नाही, डॉक्टर अश्विनचे रिपोर्ट्स आणणं हेही केलेलं आहे, टेलिफोनचे चेकिंग चालू आहे, त्यातले दोघांच्या फोनमध्ये मिळून आम्हाला 12 नंबर्स सापडले की जे सेव्ड नव्हते. त्या 12च्या नंबर्सनं चौकशी केली, त्यांची काही असे संबंधित नव्हतं. काही किरकोळ कामं कुठं आपण काय म्हणतो त्याला, एखाद्या माणसाने एन्क्वायरी करता केलेला फोन किंवा 1-2 फोन जे होते ते त्यांच्याकडनं नेहमी त्यांच्या बागेत झाडं विकत घेणाऱ्या माणसांच्या थ्रू आलेले होते, तेही क्लिअर झालेत. मॅडमच्या फोनमध्ये अमित म्हणून एक होता, त्याचा फोन भरपूर वेळा आलेला आहे, दिवसातनं 4-5 वेळा तर त्यांचा फोन येतो. अशी ती जे व्यक्ती, तिचं आम्ही नाव आणि नंबर बाजूला काढून ठेवलेला आहे. तसंच रावसाहेबांच्या फोनमध्ये असे 3-4 हे होते की ज्यांचे 4-5 वेळा फोन येतात. तर 3-4 जणांना फोन केल्यानंतर कळलं की ते वेगवेगळ्या इस्टेटचे मॅनेजर आहेत किंवा संबंधित स्टाफपैकी एक आहेत, आणि आहेत त्या गोष्टींचं किंवा कुठलंही डील ठरवलं तर डीलचं फायनलायझेशन करणं ही त्यांची ड्युटी, आणि ती फायनलायझेशन करण्याकरता पहिले त्यांना रावसाहेबांशी फोन करून कन्फर्मेशन घ्यावं लागतं की हे करू का. त्यामुळे ते व्यावसायिक स्वरूपाचे फोन आहे. फक्त आता हा एक अमित आहे की ज्याच्यावर अजून कुठल्याही प्रकारचं हे नाही आलेलं, पण त्याचे मॅडमना 4-5 फोन रोजचे असतात आणि लेट नाईटही असतात. असं हे काही नाही किंवा ते कधीही असतात, म्हणजे मॅडमही तेवढ्याच यांनी त्यांना कळतात फोन. 4-6 महिन्याच्या हिस्ट्रीमध्ये अमितचे साहेबांना 2 वेळा फोन आले होते आणि साहेबांनी 1-2 वेळा त्यांना फोन केलेले होते, आणि त्यांचं बोलणं रेअर आहे, कधीतरी. खोतकर म्हणले ठीक आहे, आता पुढचं बघतो मी, उद्या सकाळपर्यंत जे काय होईल त्याचं रिपोर्टिंग करतो, उद्या सकाळी तुमच्या हातात केस देतो. मीनवाईल पटवर्धन साहेब आल्यावर पटवर्धन साहेबांना त्यांनी सांगितलं असं असं आहे, एवढं आहे, आता यात एक हा अमित जो कोणी आहे त्याची चौकशी करायची आहे. पटवर्धन साहेब म्हणले शुभस्य शीघ्रम, लाव फोन जोड त्याला, मी बोलतो त्याशी. कारण येणार त्या प्रकरणात मी याच्यात आलेलो जो आहे तर एकदा बघायला पाहिजे ना. आणि फोन जोडला, कळलं हा अमित पेशाने वकील आहे, क्रिमिनल लॉयर आहे, हा बाईसाहेबांचा घनिष्ठ मित्र आहे, ते दोघं कॉलेजपासून एकत्र होते, आणि आत्ता यांनी LLB झाल्यानंतर क्रिमिनल लॉयरकडे एका प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. वेल एज्युकेटेड पर्सन आहे, आणि रावसाहेबांच्या इस्टेटीमध्ये झालेल्या काही मारामाऱ्या किंवा याच्या तत्सम क्रिमिनल केसेस ज्या होत्या त्या संदर्भात रावसाहेबांनी याला हायर केलेलं आहे. हे त्याच्या फोनवरनं कळलेल्या गोष्टी. ते म्हणले ठीक आहे, बाईसाहेबांची काय अवस्था आहे, शुद्धीवर आलेले आहेत, फक्त आता त्यांना ताब्यात घ्यायचं राहिलेलं आहे. त्या वेल बोलू शकतात, ते असं नॉर्मल झाले आहेत असं डॉक्टरांनी सर्टिफाय केलं की आपण चौकशीला त्यांना आणू शकतो. पटवर्धनांनी जागेवर डॉक्टरला फोन लावला, म्हणजे बाई बोलू शकतील, बाई ओके आहेत. ते म्हणले हो, मग आम्ही त्यांना ताब्यात घेऊ शकतो का. डॉक्टरांनी सांगितलं एनी टाईम. पटवर्धनांनी सांगितलं की जीप घेऊन जा, बरोबर 2 लेडी कॉन्स्टेबल द्या आणि त्यांना सांगा की घेऊन या म्हणून इथं एन्क्वायरी करता. एन्क्वायरी संपली की सोडू आपण त्यांना. मग मीनवाईलमध्ये अमितला फोन केला की वकील साहेब तुम्हाला तर माहिती आहे कायदा आणि याला वेळ नसतो, आला चौकशी करतो तर बरं होईल, नसेल तर आम्ही येतो तुमच्याकडे, तसंही काही प्रॉब्लेम नाही. काय यू आर रेप्युटेड पर्सन, अजून तुमची तशी या फील्डमध्ये असं नाव मोठं व्हायचं आहे, त्यात आम्ही रात्रीच्या वेळेला तुमच्याकडं आलो तर तुमच्या सोसायटीमध्ये याच्यामध्ये थोडंसं हे होईल ना, त्यापेक्षा तुम्ही या इकडं. त्यांनी मान्य केलं की ठीक आहे येतो.
आल्यानंतर बोलू म्हणून मीनवाईलमध्ये खोतकरांनी सांगितलं की बुवा साहेब एक प्रश्न होता. मी म्हणलं काय? ह्या दोघांचं टॉवर रेंजमध्ये येणं हे 10:58ला आहे. तर ठीक आहे. आणि तुम्ही टॉवर रेंजमध्ये आलायत 11:22ला.